नमस्कार मित्रांनो, तर आज आलोय मी खंडाळीला. हा माझा मावस भाव आहे आणि ह्याच्याकडे क्षेत्र 20 एकर रान आहे आणि जास्ती करून यांच्याकडे सगळे कांदा पिकवतात. मोठी मोठी पिकं घेतात, कांदा असे टमाटर वगैरे म्हणा आणि काकडी असे हे घेतात. जास्त करून कांदाच लावतात हे. आणि ह्या वर्षी भावनं टार्गेट ठेवलं होतं 10 एकरात 3000 पिशवी सरासरी ॲव्हरेज मागं पुढं धरून एक एकरी 300 पिशव्याचं टार्गेट धरलं होतं. भावचं टार्गेट मिस झालेलं आहे. किती एकरी किती आता झाले तू सगळं पूर्ण? टोटल आमचं झालं 28 कांदा. 2800 पिशवी कांदा भावचा झाला. पण कांद्याला भाव नसल्यामुळं कवडी मोल भावात ती कांदा गेला. त्याचा काय विषय नाही, शेतकरी नेहमी मातीतच आहे पहिल्यापासून. पण भाव माझा हा माझ्यापेक्षा लहान आहे एक 5-6 वर्षानं आणि सगळं टोटल आपुट विषय रान एकटा हँडल करतो आणि सगळं टोटल रान एक नंबर, कांदा बिंदा एक नंबर आणतो. आता सध्या चालू सगळ्या रानात धनोरा काय रेट नाही कांद्याला, काय नाही, त्यामुळे रान भावनं ह्या वेळेस कांदाच केला नाही. खाली निम्यातनं खाली तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, तिकडे ट्रॅक्टर चालू आहे. लय बाय हा आणि एक नंबर टॅलेंट आहे भाऊचा. कुठलं बी रानातले कांदा उत्पादनातलं कुठलं बी काही विचारा, सगळं टोटली माहिती सांगतो तो. आणि एकटाच सगळा कांदा जेवढा लावाल तेवढा हँडल करतो आणि त्या कांद्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सगळं नॉलेज आहे त्याला. चालवला 4-5 वर्षानं बारका आहे माझ्यापेक्षा, पण फुल नॉलेज आहे भया. शेती ओनली शेती करतो फक्त. शाळा सोडून दिली कांदा बागायदार होण्यासाठी भावानं. खरंच काय म्हणायचं मित्रा तुला? काय नाही, सरकारकडून एकच अपेक्षा आहे, शेतकऱ्याला कांद्याला कमी सरासरी 2-2.5 हजाराचा हमी भाव द्यावा. हा आणि शेतकऱ्याचा थोडा विचार करा पाहिजे सरकारनं थोडाफार. हा दुसरं काय नाही, शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी नाही दिलं तर आमच्या मालाला योग्य तुम्ही रेट द्या, योग्य ते भाव द्या. आम्हाला कर्जमाफीची सुद्धा गरज नाही. एवढं सरकारला आमची विनंती आहे, दुसरं काय नाही. आता जेवढा तो 2800 पिशवी कांदा खाल्ला ते सरासरी कसा गेला, म्हणजे कसा? आपला कांदा गेला 700, 800, 1000, 1200 रुपये आणि 700-800 रुपये भावामध्ये बारदाना 48 रुपयाचा आहे, लाल बारदाना 20-25 रुपये झाला, 8 रुपयाची पिशवी. टोटली खर्च काढला तर शेतकऱ्याला खाली एकरी 10-20 हजार रुपये राहतात. 4 वर्ष महिना करून काय उपयोग नाही शेतकऱ्याचा. ह्याच्या आधी तू कांदा उत्पादन घेतलेला आहे, त्यात ह्याच्या आधी तुला चांगला नफा मिळालेला आहे का? चांगला भाव मिळाला का त्यात? आपण आता 4 वर्ष झालं आपण कांदा करतोय बरं का. 4 वर्षात 2 महिने 3 महिने कुठं रेट गावलाय, नाहीतर 4 वर्ष झालं 1300, 1400, 1500च्या वर तर माझा कवाच लॉट गेला नाही. सरासरी माझा लॉट जर ते वर्षी 800-900 हजार रुपये जातोय. म्हणजे सरासरी जास्त तुला काय त्यात नफा राहिलेला नाही 4 वर्षात. ह्या तर काहीच नाही, 10-20 हजार रुपयावर संतोष राहतोय जर ते वर्षी. गेल्या वर्षी तेवढा एक महिनाभर 1800, 1900, 2000 रुपये मार्केट राहिलं तरी तेवढ्यात आम्हाला भरपूर पैसे राहिलेला. सरकारला एकच विनंती आहे, 2000 ते 2500 रुपये तुम्ही आम्हाला हमी भाव द्यावा. आम्हाला कर्जमाफीची काही गरज नाही, आम्ही आमचं कर्ज स्वतः नील करू, एवढा आम्हाला बाजार भाव राहिला तर. म्हणजे सध्या कांद्याचे पाकेज म्हणजे डाऊन चाललंय सगळं. आता चालू रेट काहीच नाही. मागच्या 15 दिवसाखाली 200, 300, 400 रुपये कांदा मी स्वतः ऐकला 500 पिशवी ह्याच राहणारला. आणि पहिल्यांदा भाव नसल्यामुळे असं शेतीला खर्च पण कोरडा नाही आता, म्हणून शेती आता. आणि उन्हाळा असल्यामुळे काय इकडं पाण्याची कमतरता, काय पाण्याची कमतरता आहे शेतकऱ्याला. 10 वाजल्यापासून उन्हात काम करायला लागतंय. आता सध्या 42 डिग्री टेम्परेचर चालू मध्ये आज कांदा भरत होता तरी आम्ही शेतकरी नुसते हाल झाले. मग आता सगळ्या जेवढं रान तुझ्याकडे जेवढं क्षेत्र आहे त्या रानात सगळ्यात आता कांदाच आहे का दुसरं काय पीक केलं? एंड झाला आपला, सरकारी चालू करायचं आता. टमाटा, झेंडू म्हणा, काकडी म्हणा. तुमच्याकडे सरासरी पिकं मोठीच घेतात? मोठी. लहान तसले बारकी चिरकी पिकं नाही? कांदा टमाटा आमच्या गावात कांदा टमाटा लई चालतो. आणि टमाट्यापेक्षा कांद्याला आपली दसऱ्यामध्ये लागण चालू होती कांद्याची आणि फेब्रुवारी-मार्च मध्ये काढा येतो. 90%, 95% क्षेत्र कांद्यानं झोपलेलं असतं. कांद्यातला प्रत्येक शेतकरी हा 350-400 ॲव्हरेज घेतो एकरी.
म्हणजे चांगलं सरासरी 1 नंबर आवरेज पडतं का रानात. राहणार पण शेतकऱ्याला पण त्या मालाला भाव मिळत नाही. चांगला सगळं जेव्हा पलीकडे जाऊन जपून पण भाव भेटत नाही. हा हा हा. तर ही व्यथा आहे शेतकऱ्याची आणि हा माझा भावच आहे म्हणून मी व्हिडिओ नाही काढत. पण ह्याच्यासारखे अनेक शेतकरी त्या खंडाळीत भरपूर आता ह्या क्षेत्रात सगळीकडे जिकडे बघल तिकडे कांदाच करतात लोक. काही जणांनी तर ते असं सारखं जर त्यावेळेस भाव मिळत नाही म्हणून लोक कांदा करत नाहीत. आणि कुठं आपलं असं म्हणजे जरशा बिरशा कर ह्याच्या मागे लागलीत लोक आणि सगळ्यांनी वैरणी करायचं करतात नेहमी लोक. आणि बाकीची सगळी कांदा वगैरे म्हणलं तर टोमॅटो हे सगळे करतात. असे मोठे मोठी पिकं घेतात. लहान पिकं ढबू मिरची हे इकडं जास्त घेतात लोक उत्पादन करतात. पण सध्या शेतकऱ्याचं लय हाल बेकार चालू आहेत. आणि सरकार बी एवढं नीच आहे की कुठल्या असं एखाद्या कुठल्याही पिकाला जर भाव यायला लागला असेल तर बाहेर आयात करत असा विषय. त्यामुळं लय शेतकरी मातीत आहे. आपल्या माझा कृषीप्रधान देश आहे आपला. काय म्हणून बी उपयोग नाही कृषीप्रधान देश म्हणून. धन्यवाद मित्रांनो. आज फक्त एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईज.